प्रथमतः दिवाळीच्या सर्वांना मनस्वी शुभेच्छा। काल रात्री बायको आग्रह करू लागली, चला फुलं घ्यायची आहेत, आणि मग आमच्या तालुक्यातलं फुलासाठी नावाजलेलं गाव म्हणजे शेवडी, तिथं आमचे असणारे मित्र बाळासाहेब घुगे असतील, भरत असेल, सुरेश भाऊ असतील, आणि ज्यांनी आपल्याला क्लास क्षेत्रात उभं केलं ते आमचे मार्गदर्शक संजय घुगे सर असतील, लक्षात घ्या। आणि मग रात्री त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर पाहिलंय की बाबा आज आपण दिवाळीसाठी आपल्या घरावर कोणती लाइटिंग टाकायची यासाठी बेजार आहेत, येणाऱ्या काळात आपल्या लेकराला कसं शिकवायचं आहे यासाठी आपण बेजार आहेत, येणाऱ्या काळात आपल्या गरजा कोणत्या असेल, आपल्याकडे गाडी कोणती असेल, आहे ना, वेगवेगळं प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरच्यासाठी, आपल्या सुखसुविधेसाठी प्रत्येकजण बेजार होतो। पण 30-40 रुपये किलो आणि अंतिम टप्प्यात 10 रुपये किलोनं ज्या शेतकऱ्याला आपले फुलं विकावे लागतात, वर्षभर घेतलेली मेहनत, 5-6 महिने दिलेलं पाणी, हिवाळा, उन्हाळा, पावसाळा, याच्यातून स्वतःच्या शरीराची तमान आहे, आणि त्याच्यातून मिळणारा एक छोटासा मोबदला एक 500-600 रुपये मिळणार आहेत, त्याच्यात भाड्यात 201 रुपये जाणार आहेत, त्याच्यानंतर हॉटेलमध्ये महागड्या जेवायचं नाही, कारण कुठंतरी त्या 100-200 रुपयात घराचाही एखादी तरी गरज भागवता येईल आणि आपल्या घराच्या दिवाळी साजरी करता येईल। मातीचे दिवे घेताना विचार करावा लागला आहे, आपण घरावर 10-10 हजाराची लाइटिंग टाकायलोय, म्हणजे काहीकडे प्रश्न आहे काय खावं आणि काहीला प्रश्न आहे काय काय खावं, कारण काही जण दिवस रात्र पळायलेत आपल्या पोटाचा घेर वाढला तो कमी करण्यासाठी, आणि काही जण दिवस रात्र पळत आहेत आपलं पोट भरण्यासाठी। म्हणजे ही आर्थिक विषमतेची दरी खऱ्या अर्थानं कमी होणार का? आणि सध्या विधानसभेचं वारं, कोणाच्या पदरात काय भेटलं, कोणा काय मिळवलं, यापेक्षा मात्र गरीब शेतकऱ्याची जी व्यवस्था होती जशाला तशीच आहे, ती आणखी व्यवस्थाही बदलली नाही, अवस्थाही बदलली नाही, घराचे पत्रही बदलले नाही। मायबापानं अहोरात्र मेहनत घेऊन 5-6 एकर आजोबाकडून आलेली शेती जशाला तशी ठेवली, त्याच्यातून एका पोरीचं लग्न झालंय, घर कसं तरी इटाचं बांधण्यात आलं, मात्र घराच्या बॅकसाईडच्या भिंतीला छपाई देखील करायला बापाकडे पैसा मिळाला नाही। गावाकडं गरगंजे ज्याच्याकडे प्रॉपर्टी आहे त्या घरावर आपण लाइटिंग पाहिली, पण कुठल्या तरी एका घरामध्ये दिव्यात टाकण्यासाठी तेल पण नाही, ही पण एक व्यवस्था आहे। म्हणून देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि त्या घेणाऱ्याची प्रवृत्ती आपल्याकडे यावी। आपल्या ताटात भाकर आहे, आपल्या दुडीत भाकर आहे, ती एक व्यवस्था अशी आहे की ज्या ताटात पण भाकर नाही, दुडीत पण भाकर नाही, तर आपल्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर त्या ताटात पडली तर त्या अर्थानं खऱ्या अर्थानं ती मानवता, तो मानवधर्म शिल्लक आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही। आणि म्हणून काल रात्रीचा फोटो आहे पहा, मच्छर ही बाजूला नाली आहे, मच्छर चावतील न चावतील एवढेच फुलं विकायचे आहेत, याच्यातून 400-500 रुपये येतील। आता हे चित्र पहा, ही स्त्री आहे, नवरा मांडीवर डोकं ठेवून झोपी गेलेला आहे, ही बाजूला गाडी उभी केलेली आहे, ही आर्थिकतेची विषमतेची दरी खऱ्या अर्थानं कमी होईल का नाही, हा फार मोठा प्रश्न आहे। पहा नेमकं कधी उलगणार, यावर तोडगा काय निघणार, आणि खऱ्या अर्थानं बेरोजगाराला काम मिळणार का, खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या घरामध्ये ती सुख समृद्धीची दिवाळी साजरी होणार का, हा प्रश्न आहे। इथं शहरामध्ये गडगंज मोठमोठ्या इमारती, त्या इमारतीवर आपण लाइटिंग पाहिली, भव्य दिव्य कार्यक्रम पाहिला, मोठमोठ्या गाड्यांचं पूजन पाहिलं, प्रत्येकांचा आज लक्ष्मीपूजन म्हणल्याच्या नंतर प्रत्येकाकडे पूजायला वेगवेगळे साधनं होती, वाहनं होती, पण कुठला तरी एक शेतकरी 400-500 रुपये कमवायचे, ही बाजूला गाडी आहे, इथं त्याची बायको आहे, मांडीवर डोकं ठेवून तो झोपी गेलाय, कदाचित तो थकला असेल, आहे ना, याच्यानंतर जेवला का नाही त्याचा त्याला प्रश्न आहे। इथं बाजूला पहा 2 लेकरं झोपलेले आहेत, फुलं घेत असताना हे याच्यामुळं म्हणालो की बाबा आपल्याकडं आहे, कृपया एक विनंती आहे, मानवता धर्म या नात्यानं इथं तरी भाव करू नका। आपण मेडिकलवर भाव करत नाही, आपण किराणा दुकानात भाव करत नाही, सोन्याच्या दुकानात तर भाव करायची आपली धमकच नाही, पण कुठेही जा, जर तुम्ही एखाद्या किराणा दुकानात गेले आणि त्याला जर 1 किलो तांदूळ मागितले तर तो 1015 ग्राम देणार नाही। मेडिकलच्या दुकानात एखादी डोक्याची गोळी 10 रुपयाले तर 10 रुपयाची एकच गोळी तो देईल, 2 गोळ्या तो तुम्हाला देणार नाही। पण एखाद्या शेतकऱ्याकडे जा आणि त्या ठिकाणी 1 किलो वांगे मागा, तर आपण त्या शेतकऱ्याच्या औलादी आहोत, तिथं 1.25 किलो देणारा बाप आपला शेतकरी आहे। म्हणून आज त्याची वेळ परिस्थिती वाईट आहे। सोयाबीनच्या जो काही सोयाबीन होता त्याला तुम्ही योग्य तो भाव दिला नाही, त्या सोयाबीनवर फार त्याच्या इच्छा आकांक्षा होत्या, त्याही तुम्ही मारून टाकल्या। पण येणाऱ्या काळात सरकार कोणाचं येऊ, विनंती एक आहे की ज्याच्या मतासाठी तुम्ही भीक मागण्यासाठी दारोदारी फिरता, आहे ना, आज भावनिक करता, प्रत्येक पक्षाचे प्रत्येक जाती धर्माचे रुमालं टाकता, आणि मग काही रुमालं फक्त काही लोकांच्या गळ्यात राहतात, त्या गल्लीतल्या विकास तसा डबघाईला आलेला असतो, आणि म्हणून प्रत्येकाचे रुमाल घाला, पण येणाऱ्या काळात त्यांचा विकास देखील करा, शेतकऱ्याच्या बाजू मांडा, त्यांच्या हमी भावाला भाव द्या, आणि या काळात शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे, त्याच्या घरातही येणारी दिवाळी सुख समृद्धीची
झाली पाहिजे यासाठी तुम्ही तरी प्रयत्न करसाल. म्हणजे अशा व्यक्तीकडून काही घेता नाही आलं तरीही विनंती आहे, तरी पण घ्याच. आता याजी आहे म्हणजे आज आपण चायनाचे दिवे आपल्या घरात आले, घरासमोर आपण लाभले, लखलबाग त्याचा प्रकाश जरी पडत असेल तर ही भीक मागत नाहीत लोक. ही स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, स्वतःचं पोट भरण्यासाठी स्वाभिमानानं काही विकत असतील तर 10-5 रुपये आजकाल लय मोठे नाही. सहज हॉटेलवर बसल्यावर आपण 50 जणाला चहा पाजतो, तर अशा लोकांकडून गरज नसेल तरी पण घ्या, ही विनंती आहे. गरिबाने गरिबाचा सन्मान केला तर गरिबाचा स्वाभिमान कोणीही हिरावून घेणार नाही, ही खरी वस्तुस्थिती आहे. म्हणून आज आपल्याकडं आहे. जगात सर्वात मोठी गोष्ट काय असेल तर काळ. आज आपला चांगला आहे, उद्या कोणाचा चांगला येईल काही सांगता येत नाही. आणि ज्याचा वाईट आहे येणाऱ्या काही क्षणात त्याचा चांगला होईल हेही काही सांगता येत नाहीये. म्हणून जगात बदलो न बदलो पण एक गोष्ट आवर्जून आहे, वेळ मात्र बदलते. म्हणून त्याच्यावर बिनाकामाचा घमंड करू नका. आज आपले दिवस चांगले आहेत, सांगता येत नाही वाईट कधी येतील, आणि ज्याचे वाईट आहेत त्याला सांगता येत नाही चांगले कधी येतील. म्हणून ज्या त्या वेळेमध्ये, वेळ कशी बी असो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही वेळ बदलणार आहे, ती वेळ सर्वांनी लक्षात घ्यावी. आपले दिवस चांगले असताना ज्याचे वाईट आहेत त्या वाईटाच्या साथीला सोबत राहा. तुमचा जेव्हा वाईट दिवस येईल त्यावेळेस तीच लोक तुमच्या पाठीशी, तुमच्या समोर उभे राहतील. म्हणून जगाच्या कल्याणा आपल्यालाही जगाचं कल्याण करता यावं. आपल्याकडे काही करता येते, आपल्याला कोणाला देता येते, ईश्वराचे त्याच्यात आभार माना की आपल्याला देण्याचे हात दानत्व ईश्वरानं प्रदान केले. म्हणून प्रत्येकाची दिवाळी सुख समृद्धीची व्हावी, त्यासाठी कामगार असेल, मजूर असेल, शेतकरी असेल, जवान असेल, त्या प्रत्येकाला तुमच्याकडून काहीतरी सहकार्याची भावना आहे. ती भावना सदैव तुम्ही स्मरणात ठेवसाल हीच एक अपेक्षा. शेवटी कारण काही असो, बाकी जात पंथ धर्म राजकारण बिजकारण हे चुलीत जाऊ द्या. भारत माझा देश आहे. जय हिंद, जय भारत.